हडपसरमधील संतोष ठाणगे यांच्या शेतात वीज जोड देण्यासाठी आलेल्या कामगारांना अशा पद्धतीने पिटाळून लावण्यात आलं। इतकंच नाही तर काम सुरू ठेवल्यास अंगावर कुत्री सोडण्याची धमकी अमानोराच्या सिक्युरिटी गार्ड्सने दिली आहे। संतोष ठाणगे यांची 1.5 एकर जमीन अमानोरानं वेढली गेली आहे। त्यांच्याकडे गेली 25 वर्ष स्वतःचा वीज जोड होता, मात्र अमानोरा पार्कमधील वीज वाहिन्या भूमिगत करत असताना त्यांचा वीज जोड तोडण्यात आला। तो नव्यानं जोडून देण्याला महावितरणची मान्यता आहे। त्यासाठीच महावितरणचा कंत्राटदार आपली माणसं घेऊन अमानोरा पार्कमध्ये गेला होता, मात्र अमानोराच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून वीज जोड देण्याचं काम जबरदस्तीनं थांबवण्यात आलं। त्याबाबतची रीतसर तक्रार प्रत्यक्ष महावितरणच पोलिसांकडे गेली। वीज कनेक्शन टाकण्यासाठी महावितरणचा अधिकृत ठेकेदार आला असतानाही त्याला शिवीगाळ करून दमदाटी करून पळवून लावण्यात आलं। मोठी मोठी कुत्री त्याच्या व माझ्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाचा आहे, कलेक्टरचा आहे असं सांगून धमकवण्यात येतं। आमचं कोणीही काही करू शकत नाही। पोलीस चौकीत गेला तरी तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही आणि वास्तविक असंच घडलं। सुमारे 400 एकरवर उभी राहत असलेली अमानोरा पार्क ही जितकी भव्य तितकीच आलिशान टाउनशिप आहे। शेकडो शेतकऱ्यांनी त्यांची जमीन या टाउनशिपला विकली आहे। ठाणगे कुटुंबियांनी मात्र तसा कुठलाच व्यवहार केलेला नाही। तरी देखील त्यांच्या 7/12 इतर हक्कामध्ये अमानोराची बांधकाम कंपनी असलेल्या सिटी कॉर्पोरेशनचं नाव लावण्यात आलंय। आपली जमीन गिळंकृत करण्याचा हा प्रयत्न केली। आम्हाला लहानाचं मोठं करून शिक्षण दिलं, पण गेली 10-12 वर्ष झालं सिटी कॉर्पोरेशन ही बांधकाम व्यावसायिक कंपनी आम्हाला विनाकारण त्रास देत आहे की जेणेकरून आम्ही शेती करण्याचं बंद पडावं आणि ती शेती गिळंकृत करण्यात यावी असा त्यांचा दृष्ट हेतू आहे। सिटी कॉर्पोरेशननं हे आरोप फेटाळले। अमानोरा पार्क सिटीचा पॉवर ग्रीड डिस्टर्ब होणार नाही अशा पर्यायी मार्गाने वीज जोड देण्यास हरकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे 7/12 वरील स्वतःच्या नावाची नोंद काढण्याची तयारीही त्यांनी दर्शवली। ठाणगेला जे पॉवर कनेक्शन पाहिजे ते MSCC बरोबर बसून त्यांनी वीज कंपनीपासून त्याने एक लाईन ड्रॉ केली त्यांच्याबरोबर। ती लाईन अनफॉर्च्युनेटली सायंटिफिक नव्हती, ती आमच्या काही प्रॉपर्टीन जात होती, रोडवरून जात होती। त्यामुळे आम्ही जे MSCBचे लोक आले त्यांना थांबवलं। कुत्री उभी होती म्हणजे सिक्युरिटी असतातच म्हणून बाजूला म्हणजे फिरत असतात म्हणून त्यांच्यासाठी आणलेली नव्हती। सरकारी नकाशावर वर्षानुवर्ष वहिवाट दिसत असताना ठाणगे यांना त्यांच्या स्वतःच्या शेतावर जाण्यासाठी अमानोरानं उभारलेले अडथळे पार करावे लागतात। त्यांची अक्षरशः चहूबाजूने कोंडी करण्यात आली। त्यांच्या ताब्यात असलेला जमिनीचा तुकडा हा केवळ जमिनीचा तुकडा नसून सोन्याचा तुकडा आहे, हे त्यामागचं खरं कारण आहे। अशा परिस्थितीत त्यांना केवळ अमानोराच्या दहशतीमधून मुक्ती हवी, बाकी काही नको आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।